सातारा जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसामध्ये मुसळधार असा पाऊस झाला आणि या पावसाचा परिणाम जो आहे तो अनेक धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। यामुळे सध्या जे नदी पात्र आहे ते पूर्णपणे दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी संगम माहुली परिसरात आहे। या ठिकाणी पाहू शकता की कृष्णा आणि वेण्णा नदीचा हा संगम आहे। या नद्यांना देखील काही प्रमाणात पाणी पातळीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे। छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या समाधीला देखील आता वेढा या ठिकाणी पाण्याचा पाहायला मिळत आहे। सध्या पावसाची काही उघडझाप जी आहे ती सातारा शहरात पाहायला मिळत आहे। पश्चिम भागामध्ये पाऊस जरी कमी झाला असला तरी मात्र पाण्याच्या पाणी पातळीत सध्या वाढ झालेली पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये मागील 4 ते 5 दिवसात घरांची पडझड असेल किंवा दरड प्रवण क्षेत्रामध्ये दरड पडून काही भाग नुकसान झालेला देखील पाहायला मिळत आहेत। यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील विशेष उपाययोजना करून ज्या ज्या ठिकाणी अशा काही घटना घडलेल्या आहेत त्या ठिकाणी स्वतः टीम दाखल झालेली पाहायला मिळत आहेत। अनेक कुटुंब देखील या निमित्तानं स्थलांतरित करण्यात आलेले आहेत। मात्र सध्या पावसाची जी उघडझाप आहे ती काही प्रमाणात आहे आणि सध्या या भागामध्ये पावसाचा जोर देखील काहीसा कमी झालेला सध्या पाहायला मिळतोय। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।